पृथ्वी तलावरच्या मनुष्य जातीला नेहमीच सुख, शांती आणि व्याधीमुक्त जीवनाची आस असते. यासाठी तो अनेक ठिकाणी भटकत असतो, अनेक मार्ग शोधत असतो, चाचपडत असतो, भरकटत असतो. परंतु त्याचा हा शोध जिथं संपतो ते ठिकाण म्हणजे श्री परमपूज्य टेंबे स्वामी स्थापित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावचे श्री दत्त मंदिर. यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी पदे पुष्कराला जविती जयाची मुखाच्या प्रभे चंद्रमोहून याची खडोवास येथे सदा निर्विकारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी सुनीता असती पोटऱ्या गुल्फ जानू कटी मौज कौपीन ते कायवानू गळा माळिका ब्रह्मसूत्रासी धारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी गळा वासुकी भूषणे रुद्रमाळा टिळा कस्तुरी केशरी गंधभाळा जयाची प्रभा कोटी सूर्यासी हारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी आज जगभरातल्या अनेक भाविकांनी या तीर्थक्षेत्राशी आपलं अखंड नातं जोडलंय, आपलं आयुष्य समर्पित केलंय. दैवी अनुभूती काय असते याचा आजही हे भक्तगण इथं अनुभव घेताना दिसतात. स्वर्गाची अनुभूती देणारा निसर्ग, साक्षात परमेश्वरालाही मोह व्हावा असं प्रसन्न वातावरण आणि याच वातावरणात असणारं हे मंदिर. हे मंदिर आज जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय. सर्व उत्सव इथं अत्यंत भक्तिभावानं आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरे केले जातात. श्री दत्त जयंती सोहळा हा तर इथल्या दैवी अनुभूतीचा अनोखा सोहळा असतो. श्री दत्त अवतारी परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मघटनेमुळे माणगावची काया पालटली. भूतपिशाच गणांची वस्ती असलेलं माणगाव देवनगरीत रूपांतरित झालं. स्वामी अवतार धारण करणार या भवितव्यतेची कुणकुण लागल्यानं साक्षात शिव व यक्षिणी रूपानं शक्ती या ठिकाणी प्रकट झाल्या. इसवी सन 1854 मध्ये स्वामींचा जन्म झाला. यक्षिणी मातेच्या मंदिराच्या शेजारील घरात एका थोर दत्तभक्त दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. श्री परमपूज्य गणेश भट व सौ रमाबाई यांच्या पवित्र उदरी स्वामींचा जन्म झाला. श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणजे नरसोबाची वाडी. श्री वासुदेव शास्त्रींना नरसोबा वाडीचे जबरदस्त आकर्षण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी खरा. तिथेच मुक्कामाला असताना परम ब्रह्मयोगी गोविंद स्वामी यांच्या साक्षीनं साक्षात दत्तप्रभूंकडून परमपूज्य वासुदेव शास्त्री दीक्षित झाले व दत्तप्रभूंची उपासना सुरू झाली. त्या प्रेरणेतूनच इसवी सन 1883 साली माणगावमध्ये स्वतः स्वामींनी दत्त मंदिराची स्थापना केली व माणगाव पंचक्रोशी दत्त भक्तीनं बहरली. तेव्हापासून परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज तसेच त्यांच्या दत्त मंदिराची कीर्ती आसमंतात पसरली. श्री दत्त मंदिर परिसराला
तीर्थक्षेत्राचं रूप आलं आणि श्री स्वामींचं दर्शन व सहवास मिळावा म्हणून भक्तगणांचे लोंढेच्या लोंढे धावू लागले. दर शनिवारी तर 5,000वर जनसमुदाय लोटायचा. तसेच दर पौर्णिमेला आणि श्री दत्त जयंती उत्सव तर अपार लौकिक थाटात संपन्न होत असतो. आजही श्री स्वामींचे क्षेत्र माणगाव तीर्थक्षेत्र म्हणून साऱ्या विश्वाचे आकर्षण केंद्र बनलेले आहे. श्री दत्त मंदिर विश्वस्त मंडळानं या क्षेत्राची महती वृद्धिंगत राहावी यासाठी अथक व पृथक असे प्रयत्न चालवले आहेत. आज मंदिर परिसर विकसित करण्यात आला आहे. भक्तगणांच्या सोयीसाठी भव्यदिव्य असा प्रदक्षिणा मंडप उभारण्यात आला आहे आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाखाली भव्यदिव्य असा दैवी अनुभूती देणारा दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात भक्तिभावात पार पडत आहे. ही अनुभूती या सर्व भक्तगणांना एक जीवनाचा नवा मार्ग दाखवणारी असते. अनेकांना ही अनुभूती आपल्या सर्व व्याधीतून, संकटातून, विवंचनेपासून मुक्त करणारी ठरते. म्हणूनच आज श्री क्षेत्र माणगाव आणि जगभरातल्या भाविकांचं एक अतूट नातं भक्तिभावाचं अनोखं प्रतीक म्हणून सर्व जगासमोर सूर्याच्या तेजाप्रमाणे आपलं अस्तित्व अधोरेखित करत आहे.
सेवा